नमस्कार. डी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आज आपण नवरात्रीच्या 8व्या दिवसाची देवी माता महागौरी यांच्याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया त्यांचे रहस्य आणि महत्त्व. नवरात्रीचा 8वा दिवस माता महागौरीला समर्पित आहे. माता महागौरी ही शक्ती आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. त्यांचे स्वरूप अत्यंत सौम्य आणि शुभ्र आहे, जणू चंद्रप्रकाशाने उजळलेली. त्यांचे वस्त्र आणि अलंकार पांढरे असतात, म्हणून त्यांना शुभ्र वस्त्रधारी असेही म्हणतात. माता महागौरी 4 भुजांनी सुशोभित आहे. त्यांच्या हातात त्रिशूल, डमरू आणि अभय मुद्रा आहे, तर एक हात वरद मुद्रेत भक्तांना आशीर्वाद देते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या तपाने त्यांचे शरीर कालवणले, पण भगवान शिवांच्या कृपेने त्यांना पुन्हा शुभ्र आणि तेजस्वी स्वरूप प्राप्त झाले. हेच स्वरूप म्हणजे माता महागौरी. त्यांचे हे स्वरूप भक्तांना शुद्धता आणि शांती आणि समृद्धी प्रदान करते. माता महागौरीची पूजा करण्याने भक्तांचा पापाचा नाश होतो आणि मन शुद्ध होते. या दिवशी भक्त पांढऱ्या वस्त्रांनी माताची पूजा करतात आणि नारळ, साखर किंवा पांढरा फुलांचा नैवेद्य अर्पण करतात. असे मानले जाते की माता महागौरी अविवाहित मुलींना चांगला पती, विवाहित जोडप्यांना सुखी वैवाहिक जीवन देतात. महागौरीचे ध्यान करताना ओम देवी महागौरे नमः हा मंत्र जपावा. यामुळे मनाला शांती आणि आत्मविश्वास मिळतो. तर मित्रांनो, या नवरात्रीत माता महागौरीच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने आणि शांतीने भरून जावे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी. धन्यवाद.